नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो। आजच्या व्हिडिओचा हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील 4 असे MBBS कॉलेज ज्याची फीस सर्वात कमी आहे। सर्वात कमी फीसचे MBBS कॉलेजेस म्हणून सुद्धा ज्याची ओळख आहे। अशा कॉलेजच्या फी स्ट्रक्चर वाइज त्या कॉलेजेसची कॅटेगरी वाइज फीस, त्याचबरोबर 2023चा त्या कॉलेजेसचा कट ऑफ काय होता याविषयी डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। ज्या विद्यार्थ्यांना नीट बेसिसवर गव्हर्नमेंट कॉलेजला ॲडमिशन झालं नाही तर विद्यार्थी सेकंड पर्याय म्हणून महाराष्ट्र राज्यातील जे काही प्रायव्हेट प्लस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण म्हणतो, या प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट कॉलेजपैकी कमी फीस असलेले कॉलेज विद्यार्थ्यांच्या टार्गेटवर असतात, कारण त्या ठिकाणी शिक्षण घेत असताना आपला कमीत कमी खर्च कसा होईल याकडे विद्यार्थ्यांचं लक्ष असतं। त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील जे काही प्रायव्हेट प्लस सेमी गव्हर्नमेंट कॉलेज ज्याला आपण म्हणतो 4 असे कॉलेज आपण पाहणार आहोत ज्यांची फीस महाराष्ट्र राज्यातल्या इतर प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या तुलनेमध्ये कमी आहे। असे 4 कॉलेजेस कोणते आहेत, त्याचबरोबर 2023चा त्या कॉलेजेसचा कॅटेगरी वाइज कट ऑफ काय आहे याविषयी विस्तृत माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आजच श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर श्री छत्रपती अकॅडमी पुणेचे एक ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे। नीट 2024 संदर्भातल्या वेगवेगळ्या नोटीस ज्या शासनाच्या वेगवेगळ्या वेबसाईटवर प्रकाशित होतात त्या विद्यार्थ्यांना एकाच प्लॅटफॉर्मवर मिळाव्यात यासाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेचं ऑनलाईन ॲप्लिकेशन सुद्धा आम्ही लॉन्च केलेलं आहे। महाराष्ट्र राज्यातील ज्या विद्यार्थ्यांनी पालकांनी अजूनही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल किंवा त्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं नसेल तर तात्काळ त्यांनी ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्यामध्ये रजिस्ट्रेशन करून घ्यावं। त्यामध्ये तुम्हाला ह्या संपूर्ण कॉलेजेसचे मागच्या वर्षीचे कट ऑफ सुद्धा मिळणार आहेत। त्याचबरोबर तुम्हाला त्या कॉलेजेसच्या फी स्ट्रक्चर तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात। व्हिडिओचा जो विषय आहे 4 लोएस्ट फीस MBBS कॉलेजेस इन महाराष्ट्र। महाराष्ट्र राज्यातील असे 4 कॉलेज ज्यांची फीस MBBSची ही तुलनेने कमी आहे, असे 4 कॉलेजेस कोणते आहेत त्याविषयी आपण डिटेल डिस्कशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत त्या कॉलेजेसची कॅटेगरी वाइज फीस किती आहे। त्याचबरोबर नीट 2023चा त्या कॉलेजेसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपण डिस्कस करणार आहोत। पहिल्या राऊंडचा कट ऑफ आपण यासाठी डिस्कस करत आहोत की पहिल्या राऊंडचा जो कट ऑफ असतो तो हायर मार्क्सला असतो, हायेस्ट मार्क्सला पहिल्या राऊंडचा कट ऑफ जात असतो। दुसऱ्या तिसऱ्या राऊंडला महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचा कट ऑफ हा थोडासा कमी होताना आपल्याला दिसतो। त्यामुळे नीट 2024ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा शेवटच्या राऊंडच्या कट ऑफपेक्षा महत्त्वाचा आहे, कारण विद्यार्थ्यांनी पहिल्या राऊंडच्या कट ऑफचे जर मार्क्स सिक्युअर केले आणि विद्यार्थ्यांची संख्या यावर्षी वाढली आणि कट ऑफ हायर साईडला जरी झुकला तरी तुम्हाला सेकंड थर्ड राऊंडपर्यंत हे कॉलेजेस मिळून जातील। यासाठी तुमच्यासाठी आत्ताच्या घडीला पहिल्या राऊंडचा कट ऑफ हा अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे आपण आजच्या व्हिडिओमध्ये या कॉलेजेसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ कॅटेगरी वाइज सुद्धा डिस्कस करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, CET सेल मार्फत या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसची प्रवेश प्रक्रिया होत असते। प्रवेश प्रक्रिया ह्या 2 पद्धतीने होत असतात। एक सेंट्रल गव्हर्नमेंटची असते ज्याला आपण ऑल इंडिया कोटा म्हणतो, दुसरी आहे स्टेट कोटा 85% स्टेट कोटा जी महाराष्ट्र शासनामार्फत CET सेलच्या वेबसाईटवर घेतली जाते। त्यामधून महाराष्ट्र राज्यामध्ये जेवढे काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत किंवा प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत यांच्या सीट भरल्या जातात आणि तिसरी एक काउन्सिलिंग प्रक्रिया असते ती अदर स्टेटची असते। त्या स्टेटची जी प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी ॲडमिशन घेतात। उदाहरणार्थ महाराष्ट्रात जर विद्यार्थ्याचा नंबर नाही लागला तर विद्यार्थी कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, वेस्ट बेंगॉल अशा पर्याय निवडत असतात। तर हे जे काही आपण 4 कॉलेज डिस्कस करणार आहोत हे महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट पब्लिक सेमी गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा ज्याला आपण म्हणतो त्यासाठी आपण डिस्कस करणार आहोत आणि याची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे ती CET सेलच्या वेबसाईटवरून होत असते, ज्याला आपण 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रिया किंवा 85% महाराष्ट्र शासनाची जी काही प्रवेश प्रक्रिया आहे असं म्हणतो। आता हे 85% स्टेट कोटा काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजचं सीट डिस्ट्रीब्युशन कशा प्रकारे आहे, याला 85% स्टेट कोटा असं का म्हणतात ते थोडक्यात पाहूयात। उदाहरणार्थ एखाद्या MBBS कॉलेजला 100 सीट असतील तर त्यातल्या 85% सीट प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या हे महाराष्ट्र शासनाच्या CET सेलवरनं
विद्यार्थ्यांच्या मेरिटवर भरल्या जातात, म्हणजे मार्क्सवर विद्यार्थ्यांच्या भरल्या जातात आणि उर्वरित जे काही 15% सीट आहेत ह्या कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या सीट आहेत किंवा ज्याला आपण इन्स्टिट्यूशनल कोट्याच्या सीट असं म्हणतो. तर ह्यासुद्धा सीट ज्या आहेत ते CET सेल आपल्याच वेबसाईटवरून भरत असतं. परंतु विद्यार्थ्याला जर मॅनेजमेंटची सीट पाहिजे असेल तर चॉईस फिलिंग करत असताना विद्यार्थ्याला ते कॉलेज इन्स्टिट्यूशनल कोट्यातून टाकणं बंधनकारक आहे. त्यामुळे हे सुद्धा मॅनेजमेंटच्या सीट असल्या तरी त्यासुद्धा ऑनलाईन पद्धतीनेच भरल्या जातात. अशा प्रकारचं सीट डिस्ट्रीब्युशन असतं. 85% जे आहेत ते मेरिटवर भरल्या जातात. आता आपण या दोन्ही क्रायटेरियामध्ये जे हे 4 कॉलेज आज डिस्कस करणार आहोत कमी फीसचे, त्यामध्ये विद्यार्थ्यांना किती फीस लागत असते त्याविषयी डिटेल डिस्कशन घेणार आहोत. सर्वात आधी विद्यार्थी चॉईस कॉलेजेसची जेव्हा नीटचा रिझल्ट येईल आणि ऑनलाईन प्रक्रिया चालू होईल ॲडमिशनची, त्यावेळेस विद्यार्थी कॉलेजेस निवडत असताना आपल्या मार्क्सच्या बेसिसवर कॉलेजेस निवडत असताना शक्यतो महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी 3 फॅक्टरचा विचार करतात. त्याच्यामध्ये ग्रेड वाईज कॉलेजेस, म्हणजेच कॉलेजेसचे जे ग्रेड आहेत, सर्वात जुनं कॉलेज आणि त्यानंतर कॉलेजच्या इस्टॅब्लिशमेंटनुसार किंवा कॉलेजच्या हॉस्पिटल फॅसिलिटीनुसार किंवा टीचिंग फॅकल्टीनुसार कॉलेजेसचे काही ग्रेड ठरलेले आहेत ते ग्रेड वाईज चॉईस फिलिंग विद्यार्थी प्रेफर करतात. त्याचबरोबर विद्यार्थी लोकेशनचा सुद्धा विचार करतो, म्हणजे आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाहून त्या कॉलेजचं अंतर किती आहे यावर सुद्धा काही विद्यार्थी आपली चॉईस फिलिंग करतात. परंतु महाराष्ट्रातले बहुतांश विद्यार्थी जे चॉईस फिलिंग निवडत असतात ते फी स्ट्रक्चर वाईज, म्हणजेच कमी फीस ते जास्त फीस अशी विद्यार्थ्यांची चॉईस फिलिंग महाराष्ट्रातल्या जवळपास 70% विद्यार्थी फी स्ट्रक्चर वाईज चॉईस फिलिंग करत असतात. कारण मेडिकल एज्युकेशन तसं इतर एज्युकेशनच्या तुलनेमध्ये महागडं असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं फी स्ट्रक्चर वाईज चॉईस फिलिंग करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रामध्ये जास्त आहे. त्यामुळेच आपण आजचा जो व्हिडिओ घेतोय तर विद्यार्थ्यांना माहिती असावं की महाराष्ट्र राज्यातील कमी फीसचे कॉलेजेस कोणते आहेत. तर आता आपण डिस्कस करूयात की महाराष्ट्र राज्यातले 4 जे काही प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत याची फी स्ट्रक्चर कशा प्रकारे आहे कॅटेगरी वाईज. सध्याच्या घडीला महाराष्ट्र राज्यामध्ये प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट MBBS कॉलेजेसची जी संख्या आहे ती 22 आहे. याच्यात एक मायनॉरिटी कॉलेज आहे आणि एक वेदांता पालघर कॉलेज आहे ज्याची संपूर्ण कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना सारखीच फीस आहे. तर असे 22 कॉलेजेस आहेत. या 22 कॉलेजेसपैकी 4 कॉलेजेस असे आहेत जे विद्यार्थ्यांना कमी फीसचे कॉलेजेस म्हणून ओळखले जातात आणि विद्यार्थ्यांच्या टार्गेटवर असतात चॉईस फिलिंगच्या दरम्यान, कारण या कॉलेजेसची फीस विद्यार्थ्यांना कमी पडत असते. तर आपण पाहूयात की या कॉलेजेस कोणकोणते आहेत आणि त्यांची कॅटेगरी वाईज फीस काय आहे. पहिलं कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव. दुसरा आहे ACPM अण्णासाहेब चुडामण पाटील मेडिकल कॉलेज धुळे. हे 2 उत्तर महाराष्ट्रातले कॉलेजेस आहेत जे महाराष्ट्रामध्ये कमी फीसचे MBBS कॉलेजेस म्हणून सुद्धा ओळखले जातात. तिसरं कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर या ठिकाणी, सांगली जिल्ह्यात हे कॉलेज आहे प्रकाश इन्स्टिट्यूट. आणि त्याच्यानंतर भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी. जर आपण बघितलं तर 2 कॉलेजेस जे आहेत ते उत्तर महाराष्ट्रामध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजे जळगाव, नंदुरबार, धुळे या भागातील विद्यार्थ्यांसाठी, उत्तर महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी किंवा महाराष्ट्र राज्यातील इतरही विद्यार्थी या 2 कॉलेजेसला कमी फीस असल्यामुळे आपल्या चॉईस फिलिंगमध्ये हमखास ठेवत असतात. त्याच्यानंतर प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगली आणि त्याच्यानंतर पुण्याचं अटल बिहारी वाजपेयी पुणे. हे कॉलेजेस जे आहेत हे 4 कॉलेजेस हे कमी फीसचे कॉलेजेस आहेत. तर आपण पाहूयात कॅटेगरी वाईज त्या कॉलेजला किती फीस आहे आणि त्यानंतर या कॉलेजचा कट ऑफ सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. सुरुवात करूयात उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगावपासून. जळगाव या ठिकाणी असणारे हे कॉलेज आहे. ओपन कॅटेगरीची 2023च्या फी स्ट्रक्चरनुसार प्रतिवर्ष फीस ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस ॲकॅडमिक फीस ज्याला आपण म्हणतो ती ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 7 लाख प्रतिवर्ष. OBC कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 3,81,818. EBC EWS 3,50,000. NT VJ SBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 63,637. SC ST कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 1,500 रुपये प्रतिवर्ष. आणि IQ किंवा NRI ज्याला आपण मॅनेजमेंट म्हणतो, जर तुम्हाला मार्क्स कमी असतील, मेरिटवर तुमचा नंबर लागला नसेल आणि तुम्ही ते कॉलेज इन्स्टिट्यूशनल कोट्यातून किंवा मॅनेजमेंट कोट्यातून टाकला असेल आणि ते जर तुम्हाला मिळवायचं असेल मॅनेजमेंट कोट्यामधून, तर इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा NRIची जी फीस आहे उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव त्यांच्या फी स्ट्रक्चरनुसार 35 लाख पर इयर एवढी इन्स्टिट्यूशनल कोट्याची फीस या ठिकाणी आहे. त्याचबरोबर त्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये हॉस्टेल प्लस मेस मिळून 1.5 लाख रुपये प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला हॉस्टेल आणि मेसची फीस त्या ठिकाणी
भरावी लागते। आता आपण पाहूयात उल्हास पाटील मेडिकल कॉलेज जळगाव 2023चा पहिल्या राऊंडचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय राहिलेला होता। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 568 मार्क्स जनरल आणि 569 मार्क्स वुमनसाठी, म्हणजे गर्ल्ससाठी जे काही सीट रिझर्वेशन असतं तर वुमनसाठी 569 मार्क्स। ओबीसी कॅटेगरीचा विद्यार्थी असेल 564 जनरल 566 गर्ल्ससाठी। एससी कॅटेगरी 482 वुमन 483, एसटी 349 जनरल 348 एसटी वुमन, व्हीजे 520 व्हीजे जनरल 520 व्हीजे वुमन। अशा प्रकारे कॅटेगरी वाईज कट ऑफ राहिलेला आहे। त्याच्यानंतर एनटीसी उल्हास पाटील जळगाव 561 जनरल 562 वुमन। एनटीबी उल्हास पाटील जळगावचा जो कट ऑफ आहे 499 जनरल 504 वुमन। एनटीडी उल्हास पाटील जळगाव 560 जनरल आणि 565 वुमनचा उल्हास पाटील जळगावचा कट ऑफ राहिलेला आहे। त्याच्यानंतर दुसरं कमी फीसचं जे कॉलेज आहे अण्णासाहेब चुडामन पाटील मेडिकल कॉलेज धुळ्याचं, त्याची कॅटेगरी वाईज मेरिटनुसार आपण फीस जर पाहायला गेलो तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना जवळपास 8 लाख पर इयर फीस आहे। ओबीसी कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 4,42,857, ईबीसी इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास किंवा EWS विद्यार्थी 4 लाख प्रतिवर्ष, SBC NT VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना 85,714 इतकी फीस आहे। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मेरिटवर या ठिकाणी जर नंबर लागला तर 0 इतकी फीस त्यांच्या फी स्ट्रक्चरनुसार आहे, म्हणजे त्या ठिकाणी SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला कुठलीही फीस भरावी लागत नाही। आणि जर तुम्ही 15% मॅनेजमेंट कोट्यातून या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचा विचार करत असाल तर 40 लाख पर इयर इतकी फीस त्यांच्या फी स्ट्रक्चरनुसार असलेली आपल्याला पाहायला मिळते। ACPM धुळे अण्णासाहेब चुडामन पाटील कॉलेज जे आहे धुळ्याचं मेडिकल कॉलेज MBBSचं पहिल्या राऊंडला इन्वॉल्व नव्हतं, म्हणजे पहिल्या राऊंडला हा ऑप्शनच विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मागच्या वर्षीच्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये दिला गेलेला नव्हता। हे कॉलेज जे आहे हे पहिला राऊंड झाल्यानंतर ह्या कॉलेजला राऊंडसाठीची मान्यता मिळालेली होती। पहिल्या राऊंडला या कॉलेजला राऊंडमध्ये मान्यता नव्हती, त्यामुळे विद्यार्थ्यांनी चॉईस फिलिंग या कॉलेजेसची केली होती, परंतु कोणत्याच विद्यार्थ्याला हे कॉलेज CET सेलमार्फत पहिल्या राऊंडला अलॉट केले गेलेलं नव्हतं, म्हणजे दिल्या गेलेलं नव्हतं। या कॉलेजच्या मान्यतेचं काही कागदपत्र पेंडिंग असल्यामुळे पहिल्या राऊंडला हे कॉलेज समाविष्ट झालेलं नव्हतं। महाराष्ट्र राज्यातील असे 6 ते 7 कॉलेजेस होते जे मागच्या वर्षी 2023च्या काउन्सिलिंग प्रक्रियेमध्ये पहिल्या राऊंडला नव्हते, त्यामध्येच ACPM धुळेचा समावेश आहे। त्यामुळे या कॉलेजेसचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ अवेलेबल नाही आहे। दुसरा आहे प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगली, हे सुद्धा कॉलेज कमी फीसचा, इवन सगळ्यात कमी फीसचं या कॉलेजची फीस अगोदर जास्त होती, परंतु मागच्या 2 वर्षापासून या कॉलेजने आपली फीस कमी केलेली आहे। तर ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला जर मेरिटवर प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली इस्लामपूर या ठिकाणी नंबर लागला तर फीस आहे 7,05,500 प्रतिवर्ष। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी 0 फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते। VJ आणि NT कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 64,136, OBC कॅटेगरीचा विद्यार्थी असेल तर 3,84,818, EWS EBC प्रवर्गातील किंवा कॅटेगरीतील विद्यार्थी असेल तर 3,52,750 आणि प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगली जर तुम्हाला मॅनेजमेंट कोट्यातून पाहिजे असेल IQ किंवा इन्स्टिट्यूशनल कोट्यातून, म्हणजे तुमचे मार्क्स कमी आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल, तुमचं बजेट असेल तर या IQ NRI कोटा प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगलीची फीस आहे 19,24,092 रुपये। ज्या विद्यार्थ्यांना प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली इन्स्टिट्यूट IQ इन्स्टिट्यूशनल कोटा किंवा NRI कोट्यामधून ॲडमिशन घ्यायचं असेल तर त्यांची साधारण फीस आहे 19,24,092 रुपये प्रतिवर्ष इतकी फीस त्यांच्या 2023च्या फी स्ट्रक्चरमध्ये असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता पाहूयात प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली इस्लामपूरचा कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता पहिल्या राऊंडचा 2023चा। ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी जनरल ओपन 542, ओपन वुमन 547, OBC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर OBC जनरल 339, OBC वुमन 541, SC कॅटेगरीचा आपण विचार केला तर SC जनरल 474, SC वुमन 476 मार्क्सला प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगली पहिल्या राऊंडला विद्यार्थ्याला मिळालेलं होतं। ST कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर ST जनरल 343, ST वुमन 337 मार्क्सला प्रकाश इन्स्टिट्यूट सांगलीचं कॉलेज मिळालेलं होतं। त्याच्यानंतर आहे VJ कॅटेगरी, VJ जनरल 515, VJ वुमन 520 मार्क्सला प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगली या ठिकाणी ॲडमिशन झालेलं होतं।
त्याच्यानंतर आपण जर NTC कॅटेगरीचा विचार केला तर प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली 541 मार्क्सला NTC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला पहिल्या राऊंडमध्ये मिळालेलं होतं। त्याच्यानंतर NTB कॅटेगरीचा विचार केला तर NTB कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 494 मार्क्सला प्रकाश इन्स्टिट्यूट सांगली इस्लामपूरचं कॉलेज मिळालेलं होतं आणि NTD कॅटेगरी 540 मार्क्सला प्रकाश इन्स्टिट्यूट इस्लामपूर सांगली हे कॉलेज मिळालेलं होतं। ह्या कॉलेजचं फी स्ट्रक्चरसुद्धा पाहिलेलं आहे, त्याचबरोबर आपण कॅटेगरी वाईज कट ऑफसुद्धा डिस्कस केलेला आहे। आता पुढचं महत्त्वाचं कॉलेज आहे कमी फीसचं कॉलेज, भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे। पुणे या ठिकाणी असल्यामुळे हे कॉलेजचा प्रेफरन्स लिस्टमध्ये विद्यार्थी सर्वाधिक विचार करतात, कारण या कॉलेजचं लोकेशन पुणे या ठिकाणी आहे आणि या कॉलेजची फीस तुलनेने कमी फीस आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पाहूयात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे यांची फीस कॅटेगरी वाईज काय होती आणि कॅटेगरी वाईज लास्ट इयरचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता ते डिस्कस करूया। तर अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे ओपन कॅटेगरीची फीस आहे त्यांच्या फी स्ट्रक्चरनुसार 7,50,000 प्रतिवर्ष इतकी ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी फीस आहे। OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 4,09,091 इतकी फीस आहे। EWS कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 3,75,000 इतकी फीस आहे। SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला या ठिकाणी त्यांच्या फी स्ट्रक्चरनुसार शून्य फीस असलेली आपल्याला पाहायला मिळते। VJNT कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला मेरिटवर कॉलेज मिळालं तर 68,182 इतकी फीस आहे आणि ज्या विद्यार्थ्याला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी मॅनेजमेंट कोट्यातून म्हणजे मार्क्स कमी असतील आणि एनीहाव ॲडमिशन घ्यायचं असेल मॅनेजमेंट कोट्यातून अटल बिहारी वाजपेयी कॉलेज पुणेचा विद्यार्थी विचार करत असेल तर IQ किंवा NRI कोट्याची जी काही फीस आहे अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेजची ती आहे 22,50,000 प्रतिवर्ष इतकी साधारण फीस आहे। या ठिकाणी हॉस्टेलची फीससुद्धा त्यांच्या फी स्ट्रक्चरमध्ये आपल्याला पाहायला मिळते, जवळपास 80,000 प्रतिवर्ष हॉस्टेलची फीस प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी असलेली आपल्याला पाहायला मिळते। आता आपण पाहूयात भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणेचा कॅटेगरी वाईज मागच्या वर्षीचा पहिल्या राऊंडचा कट ऑफ काय होता। ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्याचा जर आपण विचार केला तर ओपन जनरल 581 मार्क्स, ओपन वुमन 582 मार्क्स, OBC कॅटेगरी OBC जनरल 578, OBC वुमनला सुद्धा या ठिकाणी 578 मार्क्स, SC कॅटेगरी जनरल 493, SC जनरल 493 आणि SC वुमन 494। त्याच्यानंतर ST कॅटेगरीचा विचार केला तर ST जनरल 351, ST वुमनसुद्धा 351। VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्याला 526 मार्क्सला पहिल्या राऊंडला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे मिळालेलं होतं MBBSसाठी। NTC कॅटेगरीचा जर आपण विचार केला तर NTC जनरल 576, NTC वुमन 570, NTB कॅटेगरी 504 मार्क्सला भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आणि NTD कॅटेगरीचा विचार केला तर जवळपास 575 मार्क्सला अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे या ठिकाणी ॲडमिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळतं। तुम्ही जर एक गोष्ट नोटीस केली तर अटल बिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज पुणे याचा जो काही कट ऑफ आहे हा इतर 3 कॉलेजेसपेक्षा जास्त असलेला आपल्याला पाहायला मिळतो, कारण कनेक्टिव्हिटी त्याचबरोबर हे कॉलेज पुणे या लोकेशनला असल्यामुळे विद्यार्थी या ठिकाणी जास्त प्रेफर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात। तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते महाराष्ट्र राज्यातील 4 असे MBBS कॉलेज ज्याची फीस इतर कॉलेजेसच्या तुलनेमध्ये सर्वात कमी असलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामध्ये आपण पहिल्या राऊंडचा सुद्धा कट ऑफ डिस्कस केलेला आहे। तर ह्या कॉलेजेसचे संपूर्ण कट ऑफ तुम्हाला श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या ऑनलाईन ॲप्लिकेशनमध्ये मिळणार आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील सगळे गव्हर्नमेंट प्लस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसचे जे काही पहिल्या राऊंडचे कट ऑफ आहेत ते लवकरच आम्ही आमच्या ॲपमध्ये टाकणार आहे। त्यामुळे ज्या विद्यार्थी आणि पालकांनी अजूनही आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहिलीच लिंक आमच्या ॲपची आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही सहज आमचं ऑनलाईन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घेऊ शकता। त्या ठिकाणी फ्री मटेरियलमध्ये तुम्हाला हे सगळे कट ऑफ पाहायला मिळणार आहेत। त्याचबरोबर हे सगळे फी स्ट्रक्चरसुद्धा त्यामध्ये टाकण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर ज्या विद्यार्थी आणि पालकांना श्री छत्रपती अकॅडमी पुणेमार्फत पेड काउन्सिलिंग घ्यायची असेल नीट 2024साठीची, ज्यामध्ये विद्यार्थ्याचा नीट फॉर्म भरण्यापासून त्याचं पूर्ण ॲडमिशन होईपर्यंतचं गायडन्स आमच्यामार्फत केलं जाईल, तर ज्या विद्यार्थी आणि पालकांना आमच्याकडे पेड काउन्सिलिंगसाठी जॉईन व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमचा पत्ता त्याचबरोबर आमचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत, त्यावर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकता। त्याचबरोबर आमच्या ॲपमध्ये जे काही इतर व्हिडिओ आहेत ते सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी ॲपमध्ये रजिस्टर केल्यानंतर पाहायला मिळणार आहेत। येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत महाराष्ट्र राज्यातील जे काही BMS कॉलेजेसच्या फीस, त्याचबरोबर BHMS, त्याचनंतर अगदी फिजिओथेरपी नर्सिंगपर्यंतचे अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ
तुम्हाला या चॅनलद्वारे मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय। पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। धन्यवाद।